रिक्षा परत गेल्या त्या पण बोला. आता 20-25 रिक्षा इथे आम्ही अडवलेल्या होत्या. 2 तास झाले आम्ही इथे. यांनी वगैरे रिक्षा आणि गांगुर्डेने रिक्षावाल्यांना सपोर्ट, या अधिकाऱ्यांचा रिक्षावाल्यांना सपोर्ट पाठीमागे म्हणजे आम्ही कशाला बसलो? तो माझा रुकोड आहे. मी यांना निलंबित करणार. मी डीसीपी सरांना फोन केला. मी आज पब्लिक एवढी 20-25 रिक्षा जर इथे उभ्या राहतात, पण त्या रिक्षावाल्यांना आरटीओच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना सपोर्ट करून त्यांना रिटर्न पाठवलं. ही चूक आहे की नाही? मी माहिती घेतो. आम्ही बोलतोय आमच्या समोरच आणि बोला. अँब्युलन्सला वगैरे आम्ही जागा दिलेली होती. आपण काय करूया, रिक्षावाल्यांवर तुमच्या म्हणण्याप्रमाणे 1000% जर भाडं नाकारत असतील तर आपण 100% त्यांच्यावर कारवाई करू. त्याची रिक्षा आपण इम्प्लिमेंट करू. सर तुम्ही 100% प्रवासी म्हणून उद्यापासून मला कंटिन्यू इथे अधिकारी दिसलेच पाहिजे. 24 ना मॅडम, घ्या नंबर घ्या. उद्यापासून कंटिन्यू इथे अधिकारी पाहिजेत आणि इथून जे रिक्षा येतात हे बंद झाले पाहिजे. आमच्या सरळ लाईन मध्ये जायला पाहिजे. काय रे नंबर 967474 मला कॉल करा मॅडम. मी काय म्हणतो, एवढं झालं की नाही? हा या तुम्ही या पुढे पाठी मागण्या रिक्षा काय घालवल्या आम्हाला पुढे बसवून? का घालवलं रिक्षा? हा सांगा. नंबर द्या ना मला. हो हो त्यांच्याकडे सगळ्यांकडे माझे नंबर आहे. तू रिक्षा का घालवली मागून? नाही घालवली असेल. शपथ घेऊन घालवणार नाही. रिक्षा नाही घालवणार. गेले कसे मागून रिक्षा गेले कसे? आपले नातेवाईक कारवाई करू नका. मी कारवाई करू. मला उद्या आम्हाला लिहून द्या पेपरवर. ठीक आहे. उद्या पेपर द्या, पेपर द्या, पेपर द्या. आम्हाला तिथं मात्र पोलीस वाले पाहिजे. जय श्रीराम. आम्हाला लिहून द्या तुम्ही. बघा सगळ्यांना पाठीमागे. पाठीमागे जा. चल. मग मुंबई हे काय चाललंय मग तुमचं? हे काय चाललंय? हा? तुमच्या समोर आहे असं तर तुम्ही फिरवताय गाड्या. हे चाललंय कशाला? हो साहेब, हो तुमच्यामुळे आम्ही आरोप तुमच्यावर घालणार. तुमच्यामुळे झालंय. तुम्ही कशाला रिक्षा घालवला? मी नाही घालवले मॅडम. गेल्या कशा? नाही, नाही. त्याला चौकात करा, चौकात करा. त्यांचं साहेबांचं नाही, रिक्षावाल्यांचा विषय आमचं म्हणणं आहे. साहेबांना मला कसं प्रॉब्लेम आम्ही थांबल्याचं कारण आहे फक्त एवढं. रिक्षावाला मागून मागून निघून जाते. तुम्हाला काय विचारता तुम्ही? फिरवतायत रिक्षा. तुमच्यावर गुन्हा दाखल करणार मी आता. हो मॅडम. मी तुमच्यावर गुन्हा दाखल करणार. म्हणजे आम्ही तिथं बसलो. चालू करा. त्याचे फोटो दे. त्या पत्रकाराला पाठव. त्यांनी काय जमीन दिलं पाठव. पब्लिकला त्रास होतो. तुम्ही या पब्लिक उभे तुम्ही हॅलो सांगा मॅडम. या गोष्टी ना कधी ना कधी होणारच होत्या. ही जी डोंबिवली मधले रिक्षावाल्यांची जी मुजुरी आहे ना, ती कधी ना कधी थांबलीच पाहिजे होती. पण सगळ्या प्रवाशांनी आज इथे आंदोलन करून आज जमिनीवर बसलेले आहेत आणि या रिक्षावाल्यांना जे मुजोर आहेत रिक्षावाले त्यांना त्यांची लायकी समजली पाहिजे. पब्लिक काय करू शकते? जेव्हा लास्ट टाइम झालेला हीच गोष्ट तेव्हा काय ऍक्शन घेतलेलं आहे? काही 2 दिवस फक्त आरटीओचे अधिकारी इथे उभे राहिले. 3ऱ्या दिवशी पाठवून आरटीओचे अधिकारी नाही. आणि आता जेव्हा आलेले हे लोक काय सांगून गेले तुम्हाला? आमची एकच मागणी आहे, अधिकाऱ्यांनी इथे यावं. उद्यापासून इथे लाईनीमध्ये लोकांना प्रवासी जेवढी आहेत प्रवाशांना लाईनीमध्ये रिक्षामध्ये बसवावं, एवढीच आमची मागणी आहे. इकडनं आहे ना पाठीमागण्या रिक्षा फिरवलेल्या आहेत आणि थोड्या वेळाने न्याय पोलीस आले तर त्या चौकात जाणार सगळं चक्का जाम करायला. सांगितलं नेक्स्ट 10 minutes माय मेन बॉस विल कम. नेवर ही हॅज कम. नो ना देन कोण मेन बॉस? मेन बॉस कोण? अरे ITO ऑफिसर
It doesn't come. We are waiting for that. Why you are protesting that? ट्रॅफिक करायचं. आम्ही प्रोटेस्ट का करतोय? That is what him. साहेब बोलत आहे साहेब बोलत आहे साहेब बोलत आहे येतात 5 मिनिटात वेस्टला आहेत. Okay, sorry. त्यांना 1 तासापूर्वी अधिकाऱ्यांना फोन केला. वेस्टला जेवढा आहे ना 15 मिनिटं लागतात. तुम्हाला वेस्ट अधिकाऱ्यांना जर 1.5-2 तास लागत असेल तर लोकांना किती वेळ आम्ही लागत काय असेल? करायचं? आम्ही काय इथे अशी का त्यांना बोलू दे. सॉरी बटर. मी तुम्हाला काय सांगितलं? तुम्ही रिक्षा मागून जातायत का? नाही जाम रिक्षा जर मागून जाता गेले फिरवलेलं आहे. आता साहेब 5 मिनिटात जर नाही आले तर चौकात जाणार सगळ्यांना घेऊन. तुम्हाला अधिकार आहे त्याचा पूर्ण वापर करा. मी मनाई केली आहे का? तुम्हाला जे भेटायचं त्यासाठी बोलवलंय ना. सहकार्य करा. मला सांगा लोकांची व्यथा आहे का? ट्रॅफिक जाम आहे त्यातलं चालत येत आहे त्यांना वेळ आहे. राहू दे चालू. त्यांना चालत येऊ दे. सॉरी हो साहेब सांग. वी आर रिस्पेक्टिंग यू सर ऍज अ पोलीस. लेडीज लोक कधी जाणार कधी जेवण बनवणार. ऐका साहेबांना मगाशी झालं पाहिजे होतं. सॉरी सर. 1.5 तासापूर्वी साहेबांना फोन केलेला होता. आज पब्लिकची एवढी कोणी केली कळलं का सर? या अधिकाऱ्याने केलेली आहे डोंबिवलीच्या. बस तुम्ही रिक्षावाल्यांना सपोर्ट करता. सर मागे एकाची रिक्षाची यू आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल दॅट. काच फोडलेली त्याची आणि तरी पण 4 दिवस फक्त आरटी वाले इथे उभे राहिले. 5व्या दिवशी हे लोक गुल होतात. पैसे घेण्यासाठी तुम्ही कशा उभे राहतात? बसलं बोललं तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ना. ठीक आहे त्यांना येऊ दे. आपण बोला त्यांच्याशी 5 मिनिटं. ते काय म्हणतात ते ऐकून हे बघ, मी कशा भारी होती. काही 2 मिनिटं ऐका. बोलण्यावर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल हे मान्य आहे. पण आपल्याला कृती दिसली पाहिजे ना. आपल्याला आश्वासन नकोय. आपल्याला लेखी निवेदन आणि लेखी त्यांना इथे येऊ दे. आम्ही बोलण्यावर समाधानी नाही आहोत. आम्हाला लेखी स्वरूपात तुमची हे पाहिजे. बोलण्यावर आश्वासनावर आम्ही तुम्ही हे नाहीये. बुक कुठे बुक? राईट नाऊ वी डोंट केअर दॅट्स थांबा चौकात जाऊया. चौकात जाऊ नाही त्यांनी